एफ-वाय बी-कॉमच्या विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे, की आपल्या पुणे विद्यापीठाच्या एफ-वाय बी-कॉम 2024 पॅटर्न एन-ए-पी या एक्झामच्या परीक्षा फॉर्म सुटलेले आहेत. त्या परीक्षा फॉर्म सर्वांनी भरायचे आहेत. त्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार करतो आहे, की कशाप्रकारे तो एक्झाम फॉर्म आपल्याला भरायचा आहे. सर्वप्रथम आपण कुठल्या एका Chrome किंवा अजून कुठल्या ब्राउझरवर जाऊन पहिल्यांदा सर्च करायचं आहे युनी पुणे. युनी पुणे सर्च केल्यावरती आपल्याला अशा प्रकारची एक विंडो समोर येईल. त्यापैकी आपली जी काही वेबसाईट आहे ती ओपन करायची आहे. वेबसाईटला गेल्यानंतर आपल्याला एक्झामिनेशनमध्ये जायचं आहे. इथे बघा एक्झामिनेशन दिसतंय. तिथे गेल्यानंतर आपल्याला स्टुडंट सेक्शनमध्ये जायचं आहे. इथं आपल्याला ऑनलाईन एक्झाम फॉर्म या ठिकाणी दिसत आहेत. यावरती क्लिक करायचं आहे. इथं आल्यावरती आपल्याला वेगवेगळ्या ज्या काही लिंक आहेत तर त्या दिसतील. यापैकी कुठल्याही एका लिंकवरती आपण क्लिक करायचं आहे. नंतर प्रोसीड टू लॉग इन असं म्हणायचं आहे. यानंतर आपल्याला इथे स्टुडंट्स लॉग इनमध्ये जायचं आहे. इथे स्टुडंट्स लॉग इनमध्ये गेल्यानंतर आपल्याला लॉग इनसाठी 2 ऑप्शन दिसतील. त्यापैकी एक आपल्याला शक्यतोवर मोबाईल नंबर जो आपला रजिस्टर मोबाईल नंबर आहे, की ज्यावेळेस आपण एक्झाम फॉर्म भरला होता, तर त्यावेळेस जो काही रजिस्टर मोबाईल नंबर आपण दिला होता, तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. खाली इथं पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर इथे खाली आपल्याला कॅप्चा फिल करायचा आहे. हा जो कॅप्चा आहे, तो फिल करायचा आहे. ज्या विद्यार्थ्याकडे पासवर्ड नसेल, विसरले असतील, अशा विद्यार्थ्यांनी फॉरगेट पासवर्ड या बटनावर जायचं आहे. इथं गेल्यानंतर आपल्याला आपला जो काही पासवर्ड आहे तो रिसेट करता येईल. ओ-टी-पी आपल्या मोबाईलवरती येईल. ओ-टी-पी टाकून आपला नवीन जो काही पासवर्ड आहे, तर तो तयार करायचा आहे. म्हणून सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे, ज्यांनी पासवर्ड विसरले असतील त्यांना इथं संधी आहे पासवर्ड फॉरगेट करण्याची. ठीक आहे. मोबाईल नंबरवर या ठिकाणी आपण लॉग इन करतो आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे डॅशबोर्ड दिसेल. यामध्ये आपल्याला इथे बघा एक्झाम फॉर्म या बटनावरती इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर प्रोसीड या ठिकाणी म्हणायचं आहे. प्रोसीड म्हटल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचे विंडो दिसेल. इथे आपल्याला क्रिएट न्यू ॲप्लिकेशन असं म्हणायचं आहे. क्रिएट न्यू ॲप्लिकेशनवर जायचं आहे. इथे गेल्यानंतर आपल्याला नेक्स्ट म्हणायचं आहे. ही माहिती आपल्याला पुढे जायचं आहे या माहितीवरून. नंतर इथे आपल्याला आपले विषय सब्जेक्ट दिसतील. आता या सब्जेक्टमध्ये तुम्हाला हे वरचे विषय कंपल्सरी आहे, त्याला काही करायचं नाहीये. पण खाली जे तुम्हाला दिलं आहे सी-सीचा विषय तुम्हाला निवडायचा आहे. आता हे प्रत्येक कॉलमनुसार वेगवेगळे असतील, परंतु आपल्याला जे कॉलेजचा फॉर्म भरायचा आहे, त्या कॉलेजनी स्पोर्ट्स अँड फिटनेस हा विषय निवडायचा आहे. नंतर खाली आपल्याला अजून एक विषय निवडायचा आहे ओईचा, म्हणजे दुसऱ्या फॅकल्टीचा. दुसरी फॅकल्टी आपल्याला जी असेल ती घ्यायची. इथं ह्युमॅनिटीज दिसते आहे. ह्युमॅनिटीजवर जायचं आहे. नंतर आपण जो ओई सब्जेक्ट निवडायचा आहे, तर तो वेगवेगळे ऑप्शन इथं असतील वेगवेगळ्या कॉलेजमध्ये. या कॉलेजसाठी आपल्याला आर्ट्स हा निवडायचा आहे. आर्ट्सवर जायचं आहे. आर्ट्सवर गेल्यानंतर बॅचलर ऑफ आर्ट्स हे निवडायचं आहे. नंतर आपल्या इथं वेगवेगळ्या बास्केट दिसेल, वेगवेगळे सब्जेक्ट दिसतील. त्या सब्जेक्टमध्ये आपला जो वही विषय आहे, आपल्याला जो दिला आहे महाविद्यालयाने, तर तो निवडायचा आहे. नंतर सेव्ह अँड नेक्स्ट असं म्हणायचं आहे. सगळे विषय निवडल्यानंतर एक सी-सीचा विषय निवडायचा आहे. स्पोर्ट्स अँड फिटनेस. नंतर आपला जो काही ओईचा विषय आहे, तर तो ओईचा विषय आपण व्यवस्थित निवडायचा आहे या ठिकाणी. नंतर सेव्ह अँड नेक्स्ट असं म्हणायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट म्हटल्यानंतर आपल्याला किती फी पे करायची आहे या ठिकाणी दिसतंय. आता इथे आपल्याला टिक करायचं आहे. टिक केल्यानंतर आपल्याला फॉर्म जो काही आहे तो कन्फर्म म्हणायचा आहे. कन्फर्म या बटनावर क्लिक करायचं आहे. कन्फर्मला गेल्यावरती आपल्याला अशा प्रकारची डॅशबोर्ड दिसेल. इथे आपल्याला प्रिंट प्रिव्ह्यू दिसतो आहे. आपल्याला आता आपल्या फॉर्मचं प्रिंट काढायचे आहे. तर या प्रिंट या बटनावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. डाउनलोड जेव्हा फॉर्म होईल, तो अशा प्रकारे आपल्याला दिसेल. आपले आलेले विषय, नंतर आपली आलेली या ठिकाणी फी, आपलं नाव वगैरे दिसेल, सगळ्या गोष्टी दिसतील. आता तुम्ही हा जो काही फॉर्म आहे, फॉर्म भरल्यानंतर तो फॉर्म तुम्ही कॉलेजमध्ये जमा करायचा आहे आणि कॉलेजमध्ये जमा केल्यानंतर तुम्हाला त्याची फी पे करायची आहे. आता बघा इथं तुम्हाला फी पे करायची आहे, पण आता हे रेड दिसतंय, असं लाल दिसतंय, हे तुम्हाला फी पे करता येणार नाही, क्लिक करता येत नाहीये. क्लिक का करता येत नाहीये? जोपर्यंत तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे, तो कॉलेजमध्ये एनरोल करून घेत नाही,
कॉलेजमध्ये जमा करत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या फॉर्मला जी काही फी आहे, तर ती पे करता येत नाही. कारण जोपर्यंत कॉलेजकडनं तो फॉर्म पुढे पाठवत नाही विद्यापीठाला, तोपर्यंत आपल्याला त्याची फी पे करता येत नाही. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरल्यानंतर संबंधित कॉलेजला जायचं आहे. तिथे जाऊन एक्झाम सेक्शनला तो जो काही फॉर्म आहे, तर तो जमा करायचा आहे. त्यांच्याकडून इन्व्हर्ट करून घ्यायचा आहे आणि नंतरच आपल्याला फी पे करता येईल. बघू आपण कशाप्रकारे आता या ठिकाणी फी पे करता येणार आहे. या विद्यार्थ्याने जो फॉर्म आहे, तर तो कॉलेजमध्ये जमा केलेला नंतर कशा प्रकारचं या ठिकाणी प्रोसेस करायची आहे आपण बघणार आहोत. बघा कॉलेजमध्ये आपण जेव्हा फॉर्म आपल्याला झालेला दिसतो, या ठिकाणी इन्व्हर्टेड म्हणून आलेलं आहे बघा. नंतर आपल्याला बघा हे जे रेड अगोदर दिसत होतं, आता ते रेडच्या ऐवजी आपल्याला या ठिकाणी ब्लू दिसतं आहे. माझ्या इथं क्लिक पण करता येतं म्हणजे आपल्याला पे ऑनलाईनचा ऑप्शन जो काही आहे, इथं उपलब्ध होतो. इथं आपल्याला क्लिक पण करता येतं आता. परंतु जोपर्यंत आपण जमा करणार नाही महाविद्यालयात फॉर्म, तोपर्यंत आपल्याला ते करता येणार नाही. म्हणून फॉर्म जमा करून इन्व्हर्ट करून घेणं आवश्यक आहे. नंतर इथं आपल्याला ऑनलाईन पेसाठी इथं टिक करायची आहे. प्रोसीड टू पेमेंट म्हणायचं आहे. प्रोसीड टू पेमेंट म्हटल्यानंतर आपल्याला इथे वेगवेगळे ऑप्शन दिसत आहेत. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यू-पी-आय आपल्याला जो ऑप्शन वापरायचा आहे, तो ऑप्शन वापरून आपण या ठिकाणी काय करायचं आहे, पेमेंट करायचं आहे. इथे बघा यू-पी-आयला गेलं की आपल्याला क्यूआर कोडने सुद्धा काय करता येईल, पेमेंट करता येईल. क्यूआर कोड स्कॅन करायचा आहे आणि आपल्या यू-पी-आयवरून आपण पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर आपल्याला त्याची एक्झाम फॉर्मच्या खाली रिसीट पण दिसते. ती रिसीट आपण अपलोड करायची आहे. सॉरी रिसीट आपल्याला ठेवायची, अपलोड कुठं करायची नाहीये. आपल्याला रिसीट दिसेल, ती रिसीट आपल्याला ठेवायची आहे. तर अशा प्रकारे आपण आपला एक्झाम फॉर्म भरू शकतो आणि आपली येणारी जी काही एक्झाम आहे, त्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.